वेलकम स्टुडंट्स इन SRG क्लास. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनो, SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. चला तर मग आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मॅथ्स पार्ट सेकंड मधला कोऑर्डिनेट जॉमेट्री हे चॅप्टर 5 प्रॅक्टिस सेट 5.1 पाहत आहोत आणि त्यामधील क्वेश्चन्स 2 इज कंप्लीटेड. क्वेश्चन 3 इज स्टार्ट. बघा इथं लिहून ठेवलेलं आहे, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए कोऑर्डिनेट -3 and 4 and पॉइंट बी कोऑर्डिनेट 1 and -4. अतिशय सोपं आहे. हे डिस्टन्स फॉर्म्युलावरतीच डिपेंड करतं, त्यामुळं सोडवणं फार सोपं आहे. थोड्या हिंट लक्षात ठेवल्या तर अगदी सुलभरित्या तुम्ही हे सोडवू शकता. चला काय करायचं आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे हे एक समजावून देते बाळांनो. इथं एक्स आणि वाय अक्ष असेल, हे पॉईंट्स एक्स अक्षावरती असतील वाय अक्षावरती असतील असं काही दिलेलं नाही आहे त्यांनी. समजा इथं पॉईंट आपण घेतले ए आणि बी आणि इथं एक पॉईंट इथं घेऊया ए आणि बी. हे ए आणि बी इथं कुठेही पॉईंट तो असू शकतो की तो हा पी पॉईंट असू शकतो आणि तो हा इक्विडिस्टन्स असणार आहे, याच्यापासून इक्विडिस्टन्स असणार आहे. मग हा पॉईंट जर आपण एक्स अक्षावरती घेतला, चॅप्टर नंबर 3 सॉरी ते कंप्लीट केलेलं नाही, तुम्हाला आलेख दिलेले नाहीत, मी देण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा, जेव्हा तो एक्स अक्षावर आला असेल तेव्हा त्याचा एक्स निर्देशक एक्सच असणार आणि वाय निर्देशक काय असणार आहे 0. हे लक्षात नेहमी ठेवा बरं का बाळांनो, फार महत्त्वाचं आहे. मग काय सांगितलं आहे आपल्याला, इक्विडिस्टन्स पॉईंट कुठला घ्यायचा, आपण पी घेऊया. दोन्ही समदूर आहे. हा ए पीचं अंतर असणार आहे तेवढंच बी पीचं अंतर आहे, असं हा पॉईंट असणार आहे. चला तर मग बघा, फाइंड द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच इक्विडिस्टन्स फ्रॉम ए दिलेला आहे आणि इथं बी पण दिलेला आहे. बघा काय करायचं आता, दिलेले लिहून घेऊया. पॉईंट्स ए -3 and 4 and बी पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 and -4 हे दिलेले आहेत. काय म्हणायचं, लेट किंवा सपोज आपण काहीही इथं घेऊ शकतो. काय म्हणायचं, लेट बी द पॉईंट, लेट पी द पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट, कुणापासून इक्विडिस्टन्स आहे हा, ए अँड बी. ए अँड बी इक्विडिस्टन्स असल्यानंतर कसं लिहिता येईल आपल्याला, ए पी इज इक्वल टू बी पी, बरोबर का, कारण हे इक्विडिस्टन्स आहेत. हे ए पी आणि हे बी पी हे इक्विडिस्टन्स आहेत, म्हणून काय करता येईल, पी पॉईंट ऑन द लाईज ऑन द एक्स ॲक्सिस, म्हणून पी हा पॉईंट कुठं आहे, लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. इथं लिहावं लागणार आहे, पी लाईज ऑन एक्स ॲक्सिस. पी कुठं आहे, एक्स ॲक्सिस. देअरफॉर वाय कोऑर्डिनेट इज काय असणार आहे 0. मग पीचे पॉईंट्स काय तयार होतील, इथं एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0. आता बघा, त्याचा एक्स अक्षावर आहे म्हणून एक्स कोऑर्डिनेट एक्स लिहूया आणि वाय अक्षावरचा ऑलरेडी त्याचा काय येणार आहे 0च येणार आहे. बघा मग हे इक्विडिस्टन्स आहेत, इथं लिहूया. काय लिहायचं, ए पी
इज इक्वल टू बी पी. आता ही तुम्हाला एक हिंट देणार आहे मी फ्रॉम 1. काय तर पहा हिथं राईट डाऊन ऑन पी ए अँड पी बी. दिस इज बिग मिस्टेक. ती खरी चूक होणार आहे कारण उत्तर चुकेल म्हणून लक्षात ठेवा. कोणते पॉईंट घेतलेत आपण? एलाच पी जोडायचा आणि बीलाच पी जोडायचा. हिथं अंतर पी ए घेतलं आणि हिथं पी बी घेतलं तर इट इज रॉंग. हे चुकीचं असू शकतं. उत्तर सोडवताना प्रॉब्लेम येणार. त्यामुळं ही फार मोठी हिंट आहे, हे लक्षात ठेवा. इथं चुकला ना तर खालचं उत्तर तुमचं चुकणार आहे. तेवढी हिंट लक्षात ठेवा म्हणजे झालं. चला मग आता काय करायचं? डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचे. एचे कोऑर्डिनेट काय आहेत बाळांनो आपले? -3 आणि 4 आहेत. पीचे कोऑर्डिनेट काय आहेत? पीचे कोऑर्डिनेट आहेत x आणि 0 बरोबर. इथं बीचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1 आणि -4 आणि पीचे कोऑर्डिनेट आहेत x आणि 0. आता इथं याच्यावरती हे 2 वेळा लिहावं लागणार आहे. तीच प्रोसेस x1 y1 x2 y2. आता दुसऱ्या बाजूनी तीच, कारण डिस्टन्स फॉर्म्युला तोच आहे. परीक्षेमध्ये हे लिहू नका. परीक्षेमध्ये पाठीमागच्या बाजूस कुठंही ह्या किमती थोड्याशा आठवा किंवा पेन्सिलनं हे करू शकता. x1 y1 x2 y2. आता डिस्टन्स फॉर्म्युला काय काढायचा आपण? इथं ए पी आणि इथं बी पी. चला तर मग डिस्टन्स काढूया. हे सगळं वरती काय करूया? पुसून घेऊया. डिस्टन्स काय येणार आहे इथं? ए पी. इथं डिस्टन्स ए पी बरोबर डिस्टन्स बी पी आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणून इथं फॉर्म्युला कोणता? x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण तोच फॉर्म्युला, कारण डिस्टन्सचा फॉर्म्युला एकच आहे बाळांनो. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं काय करायचे? किमती भरून द्यायचे आहेत. इथं बघा x2 ची किंमत किती आहे? x मायनस x1 ची किंमत किती आहे? -3 या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू काय आहे? 0 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 4. इथं ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा इकडच्या बाजूला ह्या व्हॅल्यू येणार आहेत. काय येणार आहे? पहिल्यांदा x2 किती आहे? x मायनस x1 किती आहे? 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे? y2 0 मायनस y1 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करूया? हे सगळं पुसून घेऊ. आता हे सोडवू. x मायनस मायनस प्लस x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 राहणार इथं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग बोथ साईड करूया म्हणजे रूट चिन्ह निघून जातील. ही जी रूट चिन्ह आहेत ना, निघून जाण्यासाठी काय करूया? स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साईड्स करूया. स्क्वेअरिंग बोथ साईड्स केल्यानंतर
स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यानंतर काय होणार आहेत, हे स्क्वेअर रूट निघून जाणार. म्हणजे कसं राहणार, x+3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 ब्रॅकेट स्क्वेअर x-1 ब्रॅकेट स्क्वेअर 4 ब्रॅकेट स्क्वेअर असं राहणार. आता याचं डिवायडेशन कसं होणार बघा, a प्लस बी कसं पाडतो, याचं डिव्हिजन कसं करतो, पहिल्या पदाचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ए आणि बी मल्टिप्लिकेशन अँड मल्टिप्लाय बाय 2ab प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम टू सेम इथं याचं तसं पाडायचं आणि a मायनस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यानं याचे काय करायचं, डिव्हिजन्स करायचे. बघा आता एक्स स्क्वेअर 3x 3 × 2 6x प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस मायनस स्क्वेअर पॉझिटिव्ह -4 स्क्वेअर 16 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 प्लस 4 16. आता बोथ साईड सेम चिन्ह असणारे, सेम संख्या असणारे, कॅन्सल टू इच अदर. एक्स स्क्वेअर कॅन्सल टू इच अदर, 16 कॅन्सल टू इच अदर, रिमेनिंग -6 प्लस 9 इज इक्वल टू -2x प्लस 1. 6 right hand side and number left hand side. -6 plus 2x प्लस 2x. प्रॉब्लेम आहे काहीतरी, इथं प्लस आहे, सॉरी इथं प्लस आहे, इथं मायनस नाही. 9 2x प्लस -9. 6 plus 2 8x. 9 minus 1 8 sin -8 big numbers. Therefore x is equal to 8/8. x is equal to -1. x is equal to -1. आता खाली लिहावं लागणार आहे आपल्याला. -1 आलं तर काय लिहावं लागणार आहे, पी पॉईंटचे काय लिहावं लागणार आहे, पी पॉईंटचे लिहावं लागणार. पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट -1 आणि 0. मग आपल्याला सगळं लिहून सांगावं लागणार आहे. काय लिहून सांगावं लागणार आहे, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑन एक्स इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी आर. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, कोणकोणते पॉईंट आहेत, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. कुठले आहेत, एक्स ॲक्सिसवरचे. कुणाचे, एक्स ॲक्सिस इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट A and B are point -1 and 0. हे काय करावं लागणार आहे, आपल्याला सांगावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला काय किती मार्क्स मिळतील बाळांनो, तेव्हा आपल्याला 3 मार्क्स मिळणार आहेत. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.